महाराष्ट्रातील अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसंच आज कामगार दिवस सुद्धा आहे। आपण सर्वच कामगार आहोत। कामगार दिनाच्याही आपणा सर्वांना शुभेच्छा। आज बुद्ध पौर्णिमाही आहे। बुद्ध पौर्णिमेच्याही आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी 28 तारखेला दिल्लीला होतो। 1 नोव्हेंबर 5 पूर्वी अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित आणि आता 100% पगार घेत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर बांधव यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात तारखेवर गेलो होतो। यात 2-3 विषय आहे। सुप्रीम कोर्टात जस्टिस माहेश्वरी आणि जस्टिस चांदूरकर यांच्यासमोर केस आली। पूर्वी ती 47 क्रमांकावर होती, परंतु पहिल्याच क्रमांकावर त्यांनी केस घेतली आणि जस्टिस माहेश्वरींनी असं सांगितलं की नॉट बिफोर मी, कारण ते नजीकच्या काळात सेवानिवृत्त होत आहेत। जस्टिस चांदूरकर हे त्यांच्या सोबतीला होते। कदाचित ते नसते तर त्या दिवशी हिअरिंग झाली असती। याचं कारण असं की जस्टिस चांदूरकर यांनी हायकोर्टात असताना आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे। म्हणजे ज्या 100% अनुदानित शाळा आहे त्याच्या तुकड्यावरील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला होता। महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे आणि त्याही केसचा संदर्भ या केससोबत असल्यामुळे जस्टिस चांदूरकर यांनी नॉट बिफोर मी केलं, जस्टिस माहेश्वरी यांनीही नॉट बिफोर मी केलं। आता ही केस दुसऱ्या बेंचकडे वर्ग होणार आहे। मग तुम्ही म्हणाल उशीर लागेल का? उशीर मुळीच लागणार नाही। सगळी प्रिपरेशन तयार आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सभागृहातही घोषणा केली होती आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात लिहून दिलं होतं की या लोकांना पेन्शन देण्याकरता सरकार सकारात्मक आहे। हे सगळं कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं आहे। म्हणजे नवीन बेंच जरी आला तरी आपल्याला केस सॉल्व्ह होण्याकरता फारसा उशीर लागणार नाही, लवकरच होईल। आणि मी तुम्हाला विश्वास देतो की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेले अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना भविष्यात नजीकच्या काळात 100% मिळेल। दुसरा विषय होता, त्याच दिवशी TETची केस देखील सुप्रीम कोर्टात लागली होती। जस्टिस दीपा शंकर दत्ता यांच्या न्यायालयात अनायसे त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे पण जाण्याचा योग आला। त्यांनी सगळ्या TETच्या केसेस क्लब केल्या आहेत आणि जेवढ्या उत्तर प्रदेश सरकारने याविरुद्ध याचिका दाखल केली, अपील दाखल केलं, पुनर्विचार याचिका, त्यानंतर काही संघटनांनी केली किंवा अजून कोणी केली, त्या सगळ्या एकत्रित केल्या आहे आणि त्या न्यायालयापुढे याची चर्चा होणार आहे। त्या दिवशी फक्त सगळ्या याचिका एकत्र करून त्यावर निर्णय राखून ठेवला आहे। त्याच्यात भविष्यात हिअरिंग होईल। परंतु मी तुम्हाला असं सांगतो की TETच्या संदर्भात न्यायालयाचा निर्णय काहीही हो, मी माननीय धर्मेंद्र प्रधानजी यांना भेटून आलो आहे। मी तुम्हाला याच्या पूर्वीही सांगितलं आहे, हम इस संबंध में संशोधन करके नया कानून लाने की कोशिश भविष्य में करेंगे, हे त्यांचे शब्द आहे। आणि मी तुम्हाला सांगतो भविष्यात TETच्या संदर्भात भारत सरकारचा नवीन कायदा येईल आणि तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल। TETसाठी कोणीही शिक्षक घरी म्हणून जाणार नाही, तुमची नोकरी कायम राहील, याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करतो। तिसरा मुद्दा फारच जटिल आहे, थकीत वेतन। मला सारखे फोन येतात, थकीत वेतन राहिलं ते डायरेक्टर स्तरावर आहे। थकीत वेतन बिल जनरेटर झालं परंतु खात्यात जमा झालं नाही। थकीत वेतन आम्ही 2-3 वर्षापासून टाकतो, टाकताना दरवर्षी 3-4 हजार रुपये खर्च येतो आणि मान्यता न मिळाल्यामुळे आमचा बिल तसंच परत येतं। यावेळेस असं काही होणार नाही याचा मी प्रयत्न करतोय। सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की अंशतः अनुदानित शिक्षकांचे ऑगस्ट-सप्टेंबर 26चे राहिलेले वेतन थकीतमध्ये गेलेले आहे। त्याच्या पूर्वीचे काय जे असतील तेही सर्व थकीतमध्ये आहे आणि हे थकीत आता आज किंवा उद्या निघणार नाही। कोणी कितीही प्रयत्न केले तरी निघणार नाही। हे थकीत आता ऑक्टोबर-नोव्हेंबर शिवाय मिळणार नाही। म्हणजे आता थकीत परत मार्चमध्येच का काढायचं, पहिले काढता येतं का, याच्यावर नवीन टॅब बनवणं सुरू आहे। ते सुरू झाल्यानंतर तुमचे बिलं येतील, मंजूर होऊन येतील, परंतु निघू शकणार नाही। आता पहा, ज्यांचे बिलं जनरेटेड आहे परंतु खात्यात पैसे जमा झाले नाही, म्हणजे ट्रेझरीतून बिल मंजूर झालं नाही, असे बिलं देखील आता भविष्यात आहेत त्या स्तरावर काढता येतील, परंतु आज नाही, कारण बिलं काढण्याकरता पैसा लागतो, निधी सध्या नाही।
पगाराचा निधी फक्त तेवढा सोडतायत. तुमचा जास्तीचा निधी हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेस सगळे थकीत निघतील. जे डायरेक्टर स्तरावर अजूनही आहेत ते परत करणार नाही आहोत. माझा प्रयत्न असा आहे की ते आता मंजूर होऊनच परत यावे आणि ते देखील ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निघतील. म्हणजे कुठलंही थकीत हे ऑक्टोबर नोव्हेंबर शिवाय निघणार नाही. आता चौथा प्रश्न, टॅग संच मान्यता शालार्थाला जोडल्यामुळे आता संच मान्यतेत काही त्रुटी असेल तर पगार बिलं जनरेट होत नाही. मग आपण मार्च एप्रिलला टॅब दिला होता, आता मे मध्ये हा टॅब मिळणार नाही. मग तुम्हाला परत एक वेळा सांगतो, तुमच्या संच मान्यतेत जी कोणती दुरुस्ती असेल ती दुरुस्ती जर शिक्षणाधिकारी स्तरावरची असेल तर तिथं बसून ती करून घ्या. ती जर उपसंचालक स्तरावरची असेल तर इथं बसून ती करून घ्या. ती जर पुणे स्तरावरची असेल तर मला द्या, मी तुम्हाला पुणे स्तरावरून ती दुरुस्ती दुरुस्त करून देईन. म्हणजे मी फक्त अमरावती विभागापुरतं बोलतोय. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा इथल्या ज्या कोणत्या शाळा आहे त्यांची दुरुस्ती जर बुलढाण्याच्या शिक्षणाधिकारी स्तरावर करत असताना त्रास होत असेल, उपसंचालक स्तरावर त्रास होत असेल तर मला कृपया कळवा, मी तुम्हाला 24 तास अवेलेबल आहे. परंतु पुण्याची दुरुस्ती असेल तर मात्र मला शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारशीसह तो कागद द्या, मी ती पुण्याची दुरुस्ती करून देईल. तुम्हाला भविष्यात मे 26 पासून वेतनात त्रास होणार नाही याची काळजी मी घेतोय. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय. धन्यवाद.